आदिनाथ उमापि च प्रवर्तते अचित्रानगरे सहकर्षिते आदिवासी सगळे जे मान्यवर आहे मराठी शब्दामध्ये मान्यवर शब्दाचा अर्थ आपल्या आपल्या मान्यावर आहे. तरी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे पायातल्या चपला काढून बसा, त्याच्यावरच पाय ठेवा. कारण मला माहिती आहे पुण्यातले लोक ऍपल आणि चप्पल दोन्ही सोडित नाही. मस्त बसा. तुमची टाळी आतापेक्षा वरून जास्त नाही. तुमची टाळी, यांचे टाळ, यांची संवादिनी, तबला, पाखावास असं मोकळ्या मनानं पुणे ते पंढरपूर 1-2-5 मिनिट भजन करायचं, कंटाळा करायचा नाही. आता असले तर वर करा.
Oh
निर्द्वंद्व निशंख विचारिता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख एवो निसम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे पंढरीच्या देवराया नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत संगीत वाढवायला सत्कवी करतो जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच के न त्यागी तिही दिव्य लोकास नेली तुका तुची पोहा परब्रह्म प्रकाशी जडी रक्षिले निर्जीव कागदाशी प्रस्तुत प्रसंगी बालगंधर्व या ठिकाणी अनेक गायन गंधर्वांच्या सानिध्यात श्रावण मासाची समाप्ती हा अंतःकरणामध्ये शुद्ध हेतू ठेवून त्या समाप्तीच्या सिद्ध्यर्थ सिद्धार्थाने कळले त्या समाप्तीच्या सिद्ध्यर्थ सिद्धार्थाने खऱ्या अर्थाने स्वार्थ बाजूला ठेवून परमार्थ करायचा ठरवला अत्यंत पवित्र भाव अंतःकरणात ठेवून वाक्य काय थोडा आवाज फ्रेश करायचा गणगण बोलू ज्याचा हेतू चांगला असतो ना वाक्य नीट आहे का पुणेकर ज्याचा हेतू चांगला असतो त्याचा सेतू चांगला होतो आणि तुम्ही अत्यंत जाणकार आहात इथं 2 सोमनाथ आहेत एक ज्ञानेश्वर आहे बघा हे मुळशीचं भूषण आहे अत्यंत गोड आवाजाचा धनी आहे माझा मोठा बंधू आहे इकडे दादा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे सोमनाथ दादा पाडाळीजी अत्यंत गोड गायन आणि
वैभवशाली जीवन, गौसेवेमधलं जीवन. इकडे ज्ञानेश्वर महाराज मेश्राम आहेत. विठ्ठला कोणता झेंडा घेऊन हाती. आणि इकडे कळमकर आहेत, अत्यंत गोड गायक आहेत. पाखावाजाचा विकास आहे इथं, विकास आहे. तबला सूर्याक्ष वाजवतो तो माझा पोरगा. शेजारी माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत, त्यांचं नाव संतोष आहे. आणि एवढ्या सगळ्याचं सहकार्य करून मी तुमचं समाधान करीन. मराठी लक्ष देऊ नका. पारनेरची आमची सगळी संस्था हे छोटे छोटे बांधव आहेत, एकदा यांच्यासाठी मोकळ्या मनाने सुंदर साऊंडवाला भाऊ आहे, सुंदर साऊंडवाला भाऊ आहे. ज्याने मला इथं आणलंय तो प्रशांत आहे. त्याच्यात सुद्धा पुन्हा सोमनाथ, आमच्या निगोजचे सोमनाथ भाऊ आहेत, जे सावलीसारखं माझ्या सोबत राहतात निरंतर. आता तुम्ही जर शक्ती प्रदर्शन बघायचं ठरवलं तर या सभागृहामध्ये माझे 300 माणसं आहेत आणि ते माझेच आहेत, आमचे पिंचे नाही. इथे जे बोर्ड लिहिलंय ना, आपला सिद्धार्थ शिरोळे. काय आपला? आपले नाही. आपला म्हणल्यावर जरा हक्क जास्त असतो, आपले म्हणल्यावर ते साहेब असतात. हे खूप आपले जमे गेलं त्यांना खूप झापले. ते सुद्धा आपलेच होते. मराठी लक्ष देऊ नाही का? ज्याला मराठीतली श्रीमंती कळाली ना, तो मारवाडी असून सुद्धा मराठीच बोलतो. आणि अत्यंत श्रीमंत भाषा. माझा मराठीचा बोल कौतुके. मला एक मजा सांगू का? इथं इतकी मंडळी आहे. आता आमदार साहेब तुमच्या माहितीसाठी 2 मिनिटात सांगतो. पुण्यातले आहेत, नगरचे आहेत, संगमनेरचे आहेत, साताऱ्याच्या साईडचे दिसते, इकडं तळेगाव दमदेरीचे दिसते, इकडं तात्या दिसते, सुधीर भाऊ दिसते, साई कन्स्ट्रक्शन सगळ्यांचं, गणेश भाऊ तोडकर आहेत, त्याची टीम आहे सगळी. ती प्रशांत आहे, गणेश भाऊ आहे, सगळे इकडे मागं गणेश भाऊ काष्टीचे, श्रीगोंदा परिसर सगळा, पुणा, परभणी, नांदेड. बघा ही लोक कीर्तनाला आलीत फक्त आज. कशामुळं? महाराजांचं कीर्तन बालगंधर्वात आहे. एक सांगू का? एक सांगतो राजा. माझ्या गुरुजींचं एक वाक्य आहे. आमचा दीपक भाऊ आलेला आहे, सापडे संगमनेरचे भाऊजे, आबाय पानसरेचा, प्रशांत आहे, हरिसाबांचा मराठीचा, एक आहे पण अनिकेत आहे. नावं जर घेतले कीर्तन माहिती. त्याच्यामुळे गुरुजीची आणि माऊलीची लेकरं सगळीच्या सगळी कीर्तन ऐकलेल्या बसलेल्या सगळ्या मंडळीला एक प्रार्थना आहे. श्रावण महिन्याचा आजचा नाही शेवट, उद्या करताना दलिंदर कुठले. परवा मला एक जण भेटला, मला झालं बाबा आता 3च दिवस राहिले. कीर्तन शांत आहे. ऐका ना, वारकरी संप्रदायाचे 4 पीठ आहेत. त्याच्यातलं पहिलं पीठ आहे महायोग पीठे तटे भीमरथ्या वदन पुंडलिकाय दातुन वणेंद्रई सभागती तिष्ठंत भानंदकंड परब्रह्मलिंग भज पादुरै. हे पहिलं. हे काय? पहिलं पीठ. फोटोवाले टेन्शन नका बस. हे काय होतंय ते तिकडून आले, मला तिकडे बघा. मला एक जण म्हणलं, महाराज तुम्हाला लाईव्ह करू का? मी म्हणलं मेले होतं, आता मी लाईव्ह आहे. गाडवे साहेब आले, पप्पा आमचे आहोत, दादा आहे, पंटी दादा, खूप प्रेमाची माणसं आहेत राजा. आता हे तुमच्या सगळ्यांच्या संग्राम आहे, तुमच्या प्रेमावर जगतो मी. लक्षात घ्या, पानवलकर परिवार आहे. एक लक्षात घ्या, यांना काय देत नाही. लक्षात घ्या, यांना काय देत नाही, उलट यांनाच ताण आहे मला जेवायच्या थोडा. पण तरी सुद्धा हे प्रेम. आणि वरी जे माझे पूज्य महाराज मंडळी बसली, सगळ्यांना दंडवत करतो. अरे देव वरीच असली पाहिजे. विठाला
महायोगपीठ. ऐका, तिथलं दैवत पंढरीश परमात्मा, तिथले संत नामदेवराय महाराज. दुसरं पीठ शिवपीठ हे जुनाड, ज्ञानाबाई तेथे मुकुट, तिथलं दैवत सिद्धेश्वर, तिथले संत ज्ञानेश्वर. बरोबर. अजून पुढे जाऊ, भक्ती वैराग्याचं पीठ देहू, तिथले संत तुकोबाराय. शांतीपीठ पैठण, तिथले संत एकनाथ महाराज. 4 पीठ झाले. किती बोला ना? 4 पीठ. बोला पटपट. हे 4 आकड्याला हिंदू संस्कृतीमध्ये फार मूल्य आहे. आमच्या दादिश समाजाची सगळी मंडळी आली. मी ज्या कुळात वाढतोय ना त्या कुळातली सगळी माणसं आली. त्यांचे स्वागत. काय कशाला आकड्याला कोणत्या महत्व? बोला पटपट. 4 मुख्य दिशा, 4 पुरुषार्थ, 4 वेदाची संख्या, 4 म्हातारपणी उशाला पैसे, 4 उचलायला माणसं, 4 कोण म्हणलं मला फक्त हातवर माझ्याकडे सगळ्याचं उत्तर आहे. हातवर एक वाक्य बोलायला व्यासपीठावर बोल. मी कोणाच्याच बापाला देत नाही. लक्षात घ्या. कीर्तन कीर्तनाच्याच पद्धतीनं. तुम्हाला वाटेल पुण्यातले कीर्तन कीर्तनाच्याच पद्धतीने. कीर्तनात टेवाळे नाही झाले. लक्ष देऊ नये. जितकं तुम्ही बोलाल त्याच्यापेक्षा जास्त ऐकायची हिंमत ठेवा. लक्ष देऊ नये. काय चालला विषय आपला? आता हे 4 गोष्टी सगळ्या 4 असल्या तरी चालतात, फक्त माणसानं लाचार नसावं. लाचार नसावं. लाचार नसावं त्याच्यासाठी पुन्हा 4 गोष्टी लक्षात ठेवा. एक विचार, दुसरा आचार, तिसरा उच्चार आणि चौथा प्रचार. पहिला विचार, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. संतांचे विचार. दुसरं आचार. म्हणाल आचार कर ना. पराई नारी रघुमाई समान. हे जर जमत नसलं तर इथं उभं राहायचं. आणि आता तिसरा टप्पा उच्चार. हरे उच्चारणे अनंत पाप राशे जातील नयाशे जातील नयाशे रामदास भाऊ दत्ता आहे, अभिजित आहे, इंग्लिश पवार. ऐका काय म्हणलो मी? उच्चार गुणाचा हरीचा दीपक भाऊ. आणि आता शेवट प्रचार गुणाचा. इथं तो घोटाळा आहे. प्रचार फक्त एकाचा महाराज. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती माणसाची करू नये. जमलं? जमलं? राजा एक माणूस सगळ्या देशाला मेरे देशवासियों, अरे भाई बहनों, आने वाले कल में जेव्हा त्याचा डावा हात असा होतो ना चांगल्यात चांगल्याला घुरायचो तर लोक मध्ये ते भाजपचे. मी माझ्या आई वडिला झालो. तुम्ही कुणाचे बघा. माणसं पक्षाचे नसतात. माणसं पक्षाचे नसतात. लक्ष द्या. हो तुमच्या पायाकडे इकडे बघा. आता हे यांनी किती गोड चाल म्हणली. इकडे कोपऱ्यात काय ती मशरी राजबाग ज्याला गायनातलं कळतं ते बरोबर त्या ठेव्याला काळी वाजू ना. तुमच्या लक्षात काढायला बी पाहिजे. विनोद काढायला सुद्धा आठवण लागते. आमच्या गावाकडे एक म्हातारी लहानपणीच मेली. आता हे सुद्धा काय जणाला कळायला माहिती वेळेला त्यांना वाटतं कशामुळे हसायला. तू घरी जातो दाखवून घे दाखवून. आणि अजून एक छोटी विनंती. चालता चालता हसताना मोकळा हसत जा. मोकळं नाही हसलं तर मुळव्याध होतो. साऊंड वाला मोठ्याने हसला की दुसरं काम टाका.
मोकळा हजरी भाऊ, काय टेन्शन. चला इकडे बघा, कुठं चाललो आपण? चार सगळे झाले. आता लक्षात घ्या, हे 4 सगळे झाले. श्रावणाचे सोमवार किती झाले? अरे किती झाले विचारलं, 5 मला अक्कल माती दिली. जेवढं बोलतो तेवढं बोला म्हणतो. किती झाले श्रावणाचे? 4. आता येणार उद्याचा. एवढ्या माझ्या माय मावल्या बसले तिथं तुमच्या पायापुरता अशी भीक मागतो पदर बसून. आपल्या आपल्या महादेवाची उद्या सकाळी पूजा करा. आणि उद्या ऐका उद्या पोळा बी आहे. नंदी आणि महादेव सोबत आहे. महाराज श्रावणाच्या निमित्ताने ठुले कीर्तन तुम्ही थोडं महादेवाकडे जाऊ. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूं तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा. तुमच्या श्रावणाच्या महिन्याचं सार्थकच होणार. फक्त बसा थोडा. ऐका भाऊ, गणेश भाऊ, एका क्षणात विचार ऐका ना. भगवान भोलेनाथाचं लग्न ठरवलं. अगोदर सती होती, तीच सती रामायणामध्ये, तेवढं मागं जात नाही, थोडं पटकन सांग. तीच सती पार्वती म्हणून जन्माला येते हिमालयाच्या घरी. कुठं? हिमालयाच्या. काय सुंदर चौक आहे मला. तेही कारण नहीं मगी ग्रह जाए, तेही कारण नहीं मगी ग्रह जाए, पाज बती कर पाए श्री राम जय. अशी म्हणल्यावर लोकांना वाटतं जरा अवघड नाही. तेही कारण हिमगिरी ग्रह जाए, जननी पार्वती तनु पाई, राम सिया राम सिया हिमाचल राजाच्या घरी लग्न ठरलं. अरे भाऊ इकडे आहे का? आमदार साहेब हो इकडे आहे का? भगवान भोलेनाथाला सगळ्या देवांनी जाऊन प्रार्थना केली, तुम्ही लग्न केलं पाहिजे. काय म्हणले? बोला ना. महादेव म्हणले मी लग्न करीन, पण त्याचं कारण काय? काय म्हणले?
तुम्ही कशामुळे गेलो म्हणा ना का येड्या तोंडाचे कशामुळे लागले मला वडील म्हणले बाहेर फोकात लग्न करायला सांगितलं कुणाला महादेव म्हणले कारण काय ऐका देवादिकाच्या प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि आपल्या सगळ्या गोष्टी विनाकारण असतात माझा तुझ्यावर लय जीव आहे फोकाने हल्लं पाहिजे जीव जाऊस तर हल्लं पाहिजे इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या बहिणी आहेत माझ्या मुलीसारख्या पाया पडतो ऐका प्लीज मी जागेवर बंद करून टाकेल लगेच निघून जाईल लक्ष काय चालला विषय जेवढ्या माझ्या इथं बसलेल्या बहिणी आहेत प्रार्थना आहे डोक्याला कुंकू टिकली काहीतरी लावत जा आपण हिंदू धर्माची तुमचं एक वाक्य बोलतो लक्षात ठेवा जास्त वेळ जर घरात पोरीला टिकली नाही लावली तर ती टिकली तरच नशीब कुठलं काढलं रे अत्याचार झाल्यावर मेणबत्त्या लावले कुणी काढले आमची संस्कृती आहे हनुमान लंका जाळून येत असतो अडचण ज्याच्या घरी आहे ना सिद्धार्थ साहेब हा त्याला विचारा ज्याच्या घरची मुलगी पळून जाते ना त्याला विचारा ते दोन्हीच्या दोन्ही आई बाप एकमेकाच्या समोर बसून घसघसा रडतात की आपण संस्कार द्यायला कमी पडलो आणि मुलींनाही प्रार्थना आहे तुम्हाला बाप काय बघून देत नाही घर बघतो दार बघतो बंगला बघतो गाडी बघतो मामा बघतो चुलता बघतो पावडा बघतो खानदान बघतो सगळं बघतो ना एवढं बघितल्याला आवडत नाही एखाद्या नालायकाच्या सोबत पळून जायला लाज नाही वाटत लग्न करायचं म्हणलं की शासकीय नोकरीवाला लागतो पळून जायचं म्हणलं तर पंक्चरवाला जमतो नाही भेट कुणाला महाराज क्यों डरे किससे भोलेनाथाला विचारलं तुम्ही भोलेनाथ म्हणले मी लग्न करेल पण कारण सांगा सोमनाथ भाऊ कारण सांगितलं संदीप भाऊ काय सांगितलं कारण माहिती तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्या हाताने तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध होणार बरोबर आणि मग महादेव तयार झाले म्हणजे जगाचं हित होत असेल तर माझं लग्न करायला काय हरकत नाही आपलं कोणाचं हित झालं हाय त्याचे तोंड पडले बघा नाही रजाऊ ज्याचं लग्न झालं त्याच्या चेहऱ्याकडे बघा काय होत असत असं येड्यावानी का करायचं कुठं बसतो जाऊ दुश्मन ना करे कुठं चाललो आपण नाही का महादेवाचं लग्न ठरलं पोरगी बघायला पाठवलं कोण गेलं माहित आहे 7 ऋषी गेले कोण अरे 7 ऋषी पोरगी बघायला आपल्यासारखं नाही शेजारच्या काकून काका अरे लग्न तुम्हाला करायचं असतं मला कमाल वाटते मित्राला सोबत नाही देत आणि त्याला विचारते आवडली का तुला लग्न करायचं एवढ्या तोंडाच्या जीवन मी काय म्हणतो मराठी नीट बोलत तुम्ही महादेवाचं लग्न मुलगी बघायला कोण गेलं 7 ऋषी बघून आले ऋषीने देखी गौरी तै कैसी मूर्ती नखशिकांत सुंदर दिसते मुलगी करायला काय हरकत नाही वापस येऊ नका चप्पल घालून वरी चढ नका मी सुरुवातीला सांगितलं म्हणजे तुम्हाला सवय येते कार्यक्रमाची पण हा तो नाही आणि तो हा नाही मराठी मला खूपच आवडतं मी म्हणजे आनंद घेतो मराठी तुम्ही बघा गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे कसली असली पाहिजे बरं ते असलेली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे कोण बोलला जपली पाहिजे का जपली पाहिजे
ती जपली की तो सुखी होतो, ती जपली आपली. मी माळ म्हणालो दलिंदराव. महादेवाचं लग्न ठरलं मला. वराडाची तयारी झाली. हिमाचल प्रदेशामध्ये मुलगी आहे. चलो गाडी ठरली. साहेब आता तुम्ही मला त्या गाडीत बसून आणलं म्हटले. मी श्रीमंताच्या घरी जात नाही. पुन्हा 2 दिवस मला सुचत नाही. अत्यंत मोठ्या माणसाच्या घरी गेलो. मी बाथरूम मध्ये गेलो. 30-40 वर्ष मी त्याचा नाही खिडकी असते त्यांच्या बाथरूम मध्ये. आपला हातून बाहेर होता नाही. मला वाटलं ती नेमका असे 2 हात बाहेर आले प्लास्टिकचे. इतका घाबरलो मी त्याच्यातून खालून रांगत नाही. रात्रीचे 1 वाजले. शेटची दारातच होती. मला म्हणले काय टेन्शन. मी म्हणलं नाही अटेन्शन. मी म्हणलं ते हात बाहेर आले शेटचे. ते म्हणले काहीच नाही, मुलगी जपानला पोरगा रशियाला. दिवाळीला पाठ सोडायला कोणीच नसतं म्हणून. अरे माणूस घाणे कशी काय राहील. अजून बी खेड्याकडे चला, अजून बी खेड्याकडे चला. शेतकऱ्याच्या दारापुढे 4 कुत्रे असतात पण रिकामे असतात. आणि श्रीमंताच्या बंगल्यात एकच असतात पण बांधलेला असतो. श्रीमंत कोण आहे? काय बाजू नका. श्रीमंत कोण आहे सांगा. बांधलेली श्रीमंती का मोकळी श्रीमंती हे समजून घ्या. आता जमलं लक्षात घ्या. चला पुढे जा. महादेवाचं लग्न झालं. भगवान विष्णू स्वतःची गाडी काढली बाहेर. गरुडावर देव बसले. पहिली त्यांची स्पीड होती गाडी. स्पीड होती गाडी. आता तिथे गेल्याबरोबर त्या शेवटाला गंध लावायचं ठरलं. पार्वतीच्या आई साहेब आल्या अशा गंध लावायला. विष्णू भगवान म्हणले जावई मी नाही, तो येतोय म्हणून. सोमनाथ दादा विष्णू परमात्म्याला बघितलं. तोडकरजी, पुढेजी, गणेशजी काय सांगायला लक्षात आलं. ज्या वेळेला विष्णू परमात्मा म्हणले ना मी जावाय नाही, पार्वतीच्या आईला वाटलं वराड इतकं चांगले जावाय कसं असतं. तिला काय माहिती. ते आलं कोणाला उठवती विकराळा ब्रह्मा शिव महादेवा संसार सार भुजगेंद्र शंभो शंभो शिव महादेवा शंभो शिव महादेवा शंभो शंभो
शंकराच्या पायाची पूजा तू रोज करत जा. कोणी सांगितलं? आई. काय होतं मला जुन्या काळातल्या बायका आहेत ना, काही आजी असतील ना, आजी इकडे बघ ना, हात कर वर. आई अच्छा ऐका, हे जुने माणसं आहेत ना, त्यांना विचारा, त्यांची आई जेव्हा लग्न झालं शेजारचं, तर वाट लावताना काय म्हणली होती माहिती आहे? चाजेजी काय म्हणली होती माहिती आहे? पोरी, ज्या घरात उभी चाललीस ना तिथून आडवंच निघायचं, बरोबर? म्हणजे मेल्याशिवाय घर सोडायचं. आता शिकी ती माय आडवं बोललं की निघायचं. प्रगतीच खूप झाली. पोरींना काडी पेटीत येत ना, बिडी पेटवायला. आणि माय बापाला वाटतं शिकायला लागली ती. शिकायली का शिकायली कुणाला माहिती? मी कुणालाच देत नाही. चांगलंच चांगलं, वाईट वाईट. कुठं आलो आपण? लग्न झालं, विदाई झाली, आणि भोलेनाथ एक दिवशी असा मेकअप करून बसल्या. चटाटवी कलज्जल प्रवाह पावकस्थले कलेवलंब्य लंबिता असं बसलेले मांडीवर पार्वती आई आल्या. अशा नवीन लग्न झाले. भाऊ विकास श्यामच्या नवीन लग्न आले ना तिथे. नवीन लग्न झालं, वातावरण असेल नवरा किती बी टेन्शन मध्ये घरात. आणि बायकोचं एकच बसला, सोनू तुला उपमा करू नको करू, भंडारा आहे गावात, जेवत होती तुला. अहो साहेब, तुम्ही पुण्यातली माणसं. आमदार साहेब मला एक काकू पुण्यातच म्हणाले, बाबा तुम्हाला दूध करू? मी म्हणलं मला बाबाच राहू. मला वाटतं तिला काही येत असलं मग करत. कुठं आलो आपण आता? लग्न झालं, ठीक आहे, मस्त. आणि पार्वती आईला शेजारी घेतलं. जगाचा बाप आदिनाथ मांडीवर बसवलं पार्वती आई. ऐका, मांडीवर पार्वती आईला बसवलं. आणि त्या आदिनाथानं अत्यंत अंतःकरणातलं गुह्याति गुह्य तत्वज्ञान पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं. महाराज कसं सांगितलं? आदिनाथ मारवाडी भाषेमध्ये कसं म्हणतात? मैं शर्मा आहे, तुम्ही मेश्राम आहे. ऐका ना, अभंगाचं पहिलं चरण आहे, म्हणा आदिनाथ उमा बीज प्रगटले, मशिंद्रा लादले सहज स्थिती. परत एकदा सांगता नीट ऐका, परत एकदा म्हणा आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ उमा. ऐका, आदिनाथ म्हणजे महादेव, उमा म्हणजे पार्वती. भगवान शंकरानं पार्वतीच्या कर्णकुहरामध्ये अत्यंत अंतःकरणातलं गुह्य अतिगुह्य जे तिच्या कानात सांगितलं, त्या ग्रंथाला गुरुगीता म्हणतात. काय म्हणतात? म्हणा म्हणा, गुरुगीता. आणि ती गुरुगीता सांगत असताना भगवान विष्णू परमात्म्याला असं वाटलं
की एवढा महादेव कधीच आनंदात येत नाही. हो तसं काय असतं बघा. नवरा बायको बोलताना काय मूड मध्ये असते बघा. पहिलं वर्ष बघ. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. महादेव बोलत होते, पार्वती ऐकत होत्या. सोमनाथ भाऊ त्याला असं वाटलं इतकं चांगलं तत्वज्ञान आभार, इतकं चांगलं कोण सांगत पुन्हा, आणि आपल्याला कधी ऐकायला मिळत. म्हणून भगवान विष्णू परमात्मा तिथं असलेल्या एका माशाच्या पोटात जाऊन बसले. बोला कुठं मारताना तुम्ही खटाखटा बोला. माशाच्या पोटात. हा आता इकडे बघा. एक होता राजा. हा म्हणा तुम्ही, त्याशिवाय पुढे सांगता येईल का? गोष्ट कशी असते. एक होता राजा. असं आहे ते. हा तसं पार्वतीला सांगत असताना पार्वती असं म्हणत. तेव्हा झोप लागली. त्यांना कळालंच नाही. कुणाला अशी कीर्तनात काय जण लागेल प्रकाश कर द्यावा. त्याला सुरुवातीला 3 महाराज दिसते, पुन्हा 2, पुन्हा अद्वैत सद गया है कहा ईद कहा. ऐका ना, ऐका ऐका. मला 2दा सांगाल. मला कीर्तनात झोपलेला माणूस आणि एसटीत झोपलेला माणूस कबूलच करीत नाही झोपलो होतो. एसटीत काय होतं बघा ना. एसटीत जागरण झालेला असा गाडी गाडी खतरनाक असते. जुनी एसटी, जुनी लाल परी. कशाची परी कोणा नाही पण आहे. पण छान खेड्या पडत तिथं असं बसलं ना ते माणूस. नेमकं साहेब तुम्हाला काही योग नसेल तसं, पण आम्हाला आहे नसतं. एसटीच्या खिडकीकडून जर बसलं ना तात्या असं झोप होतं म्हणून. ऐका ना, पलीकडच्या बांबा गज असतो ना असा लागत. भाऊ आमच्या आम्हाला माहिती जावे त्याच्या वंशी कळत. सकाळी भान पाडतानाच कळते ते उडाले. ऐका ना, ऐका. आणि मग लई 2दा-4दा लागला ना त्याच्या लक्षात येतं लईच लागायला लागलं. थोडं खाली सरकत. इकडच्या खांद्यावर टाकतो डोकं. इकडचं असतं नीट बसण्या. तेरी झलक बरती. कीर्तन आपल्याला मला नीट बसणार ते म्हणतो कोण ही जो आपल्याला कबूल करेल. कीर्तनात तर महाराज कीर्तनात म्हणलं ना झोपू नको ना महाराज बघायला. डोळे बंद करून ऐकायला ना. एकदा माझ्या कीर्तनात बंद करून ऐकायला म्हणलेलं फोडलं खाली. बाजूच म्हणलं झोपला होता का नाही. विधेयी अवस्था ऐकत असताना गोड 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 हुंकारा देत होते भगवान विष्णू परमात्मा. आणि हुंकारा देत असताना भगवान महादेवाच्या लक्षात आलं की बायकोचा आवाज बंद झालाय आणि दुसऱ्या जाड आवाजात हुंकार येतो. एका क्षणात हातात त्रिशूल घेतला. प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम करे समखंडम अजम बाणको नयसूर निर्मूलनम शूलपान भजे अंब. ओम नमः. कोण आहे. भगवान विष्णू परमात्म्याने हात जोडले. महाराज ऐका काय म्हणले माहित आहे. मीच आहे विष्णू. चोरून काय केलं तेव्हा तुम्ही सांगत नाही कधीच. अत्यंत गुह्य रहस्य तुम्ही सांगत होता. मला असं वाटलं ऐकावं. आणि आज जर मी तुमचं पूर्ण ऐकलंय तर आजपासून मी तुमचा शिष्य झालो. आजपासून मी तुमचा शिष्य झालो. गुरु कोण झालं. महादेव. शिष्य कोण झाले. बोला ना, बोला ना. आदिनाथ उमा बीज प्रगटले. सांगत होते उमेला मच्छिंद्राला आदले. तुम्ही मारताना तुम्ही बोला मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. ऐका ना सिद्धार्थ साहेब. मच्छिंद्र नावच नाही हो, तुम्ही लक्षात घ्या. त्यांचं नाव मत्स्येंद्र आहे. काय माश्यातून निघाले म्हणून त्यांचं नाव मत्स्येंद्र आहे. आपण काय म्हणतो सांगतो सोपं सांगतो. संडे काय नाव आहे. संडे त्याला मराठीमध्ये आदित्यवार म्हणतात. काय म्हणतात. आदित्यवार. आपण काय म्हणतो आईतवार. आईतवार. बरं नवरदेव शब्द नवरी देव पाहिजे का नवरदेव पाहिजे.
मरतात खटा खटा काय पाहिजे नवरीचा देव आहे का कोणाचा पंढरपूरला कोण कोण गेलं हात वर करा पटपट जे नाही गेले ते जाऊन या तुमच्या पाय आम्ही पुण्यात राहतो समाधी बांधली हो या पुण्यातल्या महिलांना मला वारीच्या टायमाला तिथे भक्ती शक्तीचे ते वाव किती गर्दी आहे ना अरे राजाओ एक बाई पंढरपुरात ऐका ना अरे पंढरपुरामध्ये एक बाई म्हणजे वाव वंडरफुल आमच्या गावाकडली आजी म्हणजे वंडरफुल नाही पंढरपूर आहे काय म्हणलो मत्स्येंद्रा लादले सहज स्थितीत मच्छिंद्र लादले विठाला आता भगवान सोमनतो ऐकायचं भगवान भोलेनाथ म्हणतात तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे मग विष्णू भगवान म्हणले सांगितलं कोणी तुम्ही आणि ऐकलं कोणी मी मग शिष्य कोण मी पण भोलेनाथ काय म्हणतात माहिती आहे मी तुम्हाला जास्त वेळ गुरु नाही मी पुन्हा तुमचा शिष्य होणार आणि भगवान मत्स्येंद्रनाथाला जन्माला घातला नाही काय का जगद्वंद्व वधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच अनन्य भावे शरणागत कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच नाथ सदनचे चोपदार श्री गुरुदत्त नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच मच्छिंद्रादि जति प्रवृत्त केले जन उद्धारा दिगंबरा दिगंबरा भक्तांसाठी धावत यावो ब्रह्मा विष्णू महेश्वरा धावत यावो ब्रह्मा विष्णू महेश्वरा तेच मत्स्येंद्रनाथ तुम्हाला माहित आहे का 2 मिनिटं सांगतो मत्स्येंद्रनाथ एका बाईच्या घरी जातात त्या बाईला भिक्षा मागतात भिक्षा मागितल्यावर ती माऊली म्हणते मला काहीतरी आशीर्वाद द्या फकीरों के झोली में रहता है सब कुछ बहुत आजमाते हैं फिर देते हैं तब कुछ एक भस्म काढलं काय करायचं बाबा भस्म काढलं त्या बाईला दिलं पण बायकांची सवय मैत्रिणीला विचारल्याशिवाय काय करायचं हो म्हणते ऐका ते मग त्या मैत्रिणीला विचारते म्हणजे अगं भस्मान 12 तास भस्म उकंड्यावर फिरलं बाबा 12 वर्षाच्या नंतर साधूच्या मुखातून निघालेली वाणी आयुष्यात कधीच खोटी होत नाही लक्षात घ्या काळ बदलण्याची ताकद फक्त गुरुतत्वात आहे लक्षात घ्या आले बरं का हालत निरंजन त्या बाईला म्हणले भिक्षा बाईला घाबरली तुझ्या लक्षात आलं हेच माणूस होता पण त्याने काय सांगितलं तर मी तुला भस्म देतो आमदार साहेब मी भस्म देतो तुला बाळही होईल पण माझी आट आहे तुझ्या नशिबात बाळ नाही पण मी तुला देणार आणि 12 वर्ष तू त्या बाळाचा आनंद घ्यायचा मी परत त्याला घेऊन असं म्हणले होते तिने भस्म फेकून दिलं होतं आणि तिला वाटलं आता हे आला मागायला हात जोडले काय म्हणले माहित आहे बाबा गलती हो गई मुझे माफ कर कहाँ है मेरा बच्चा मच्छिंद्रनाथ आहे ते संतोषी काळीच असं उघडं ठेवून कीर्तन आहे का कहाँ है मेरा बच्चा घाबरली थरकाप झाला तिच्या जीवाचा ती म्हणली बाबा मी अपराधी घ्या पत्र माझी चूक झाली तुमचं प्रश्न मी उकंड्यावर फेकून देतो गणेश हो मच्छिंद्रनाथाचे डोळे पाण्याने डबडबले कोणचा उकंडा आहे उकंडा दाखवला उकंडा उकरायला सुरुवात झाली आणि जसा जसा उकंडा उकरेल ऐका ना जसा जसा उकंडा उकरेल तसा तसा मच्छिंद्रनाथ काय म्हणायचे जरा धीरे मारो भीतर मेरा बच्चा है काय म्हणायचे जरा धीरे मारो भीतर मेरा आणि एक शेवटची कुदळ अशी वर उचलली तेवढ्या वेळात खालून आवाज आला आदेश नाथजी गुरुजी को आदेश सगळ्या ब्रह्मांडाचा थरकाप झाला जगाचा बाप आदिनाथ शिव गोरक्षनाथ
में तेरे जैसा कोई सन्यासी नहीं होगा, और अगर तू गृहस्थ आश्रम चाहता है तो ब्रह्मांड में तेरे जैसा गृहस्थ आश्रम सगळं ब्रह्मांड का मग सोमनाथ आता त्यांनी पाठीवर हात ठेवला, त्याची प्रेम मुद्रा छोटीशी प्रार्थना, एक 15 मिनिटांमध्ये आपण थांबू, फक्त घाई करू, लक्ष देऊ. काय घाई असते की माणसाला, शहरातल्या लोकांना अत्यंत टेन्शन, सगळं सुखात आहे तरी ऐशातली मला असं डॉक्टर नाही, तू मेला पाहिजे, तू घोबडाच्या अवघाला काय गडबड असते. परमार्थ हा मजा आहे, संतोष आहे का. त्याची ज्ञान मुद्रा नाही, त्याची भक्ती मुद्रा नाही, त्याची कर्म मुद्रा, त्याची प्रेम मुद्रा. आहा, देताना सुद्धा सद्गुरूची प्रेम मुद्रा पाहिजे आणि घेताना सुद्धा शिष्य प्रेम मुद्रेत पाहिजे, दलिंदर मुद्रेत नाही पाहिजे. गुरुजी मला साधणार आहे, उठ, तुला काय साधायचं नाही, उठ. काय साधन तू का साधना, माझं एक वाक्य, सद्गुरु साधना नहीं देते, पहुंचा देते. अरे भारताचा एकच गुरु आहे राजा, की ज्ञान देव
त्याची प्रेममुद्रा गोरक्षादितली पूर्ण कृपा. महाराज ओरिजिनल गुरु पूर्ण कृपा करीत असतो, तसलं नाही भांगत्या सर. 100 रुपया द्याला ना बाई म्या गुरु केला असल्याच्या नादी सुद्धा लावणार. थोडं मोकळच बोलतो. साधूच्या वेशातला रावण तुम्हाला ओळखीता आला पाहिजे. विठाला विठाला त्याची प्रेममुद्रा. त्याला प्रेममुद्रा दिली, त्याचं कारण काय असं? वैराग्य तापला. तिथं जे छापलेला होता ना 12 वर्ष वैराग्यानं असा तापलेला होता. वैराग्यानं तापलेला, पण त्याला निवांत करायचं तर त्याच्या डोक्यानं हात फिरला. सप्रेमे निवाला. आणि त्याचा सप्रेम सोनं गो वैराग्यानं तापलेला तो गोरक्षनाथ वरून डोक्यानं हात फिरला. सप्रेमे निवाला. त्यांना जर कायम सापडलं माहितीये, ठेवा जो लाधला. गुरु तत्वाच्या शेजारी गेल्याच्या नंतर शांती आणि सुखाची प्राप्ती झाली. ती अवस्था झाल्याच्या नंतर निर्बंध निशंक विचारितामही. आणि पुढे अंतःकरणामध्ये सुखानंद हृदय स्थिरावला. ज्ञानोबरायांनी अशी शपथ खाल्ली होती, अवघाची संसार सुखाचा पुन्हा म्हणले आनंदी भरे तुम्ही लोके. पण इथं काय म्हणले माहिती आहे? इथं तर डायरेक्ट सांगितलं सुखानंद हृदय स्थिरावला. आणि महाराज त्याच्यासारखा विरक्त जगामध्ये कोण नाही. विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख हे कोणी सम्यक अनन्यता. एकदा प्रेमानं भजन करायचं बरं का, कंटाळा करायचा नाही. तुमच्या पायापुढं लक्ष द्या. या सिद्धार्थ साहेबांना मातेचं हृदय, वीरांची इच्छाशक्ती, यज्ञकुंडातील अग्निज्वालांचं सौंदर्य सामर्थ्य जे नेतृत्व करतं, प्रेममय गुण आज्ञापालन करतं, दूरवर पोहोचणारी इच्छाशक्ती, वीराने भरलेले मार्ग, लहाना थोरातेश्वराला पाहण्याची दृष्टी, आध्यात्मिक जगतामध्ये मला जे मिळाले ते, आणि मी ऐकलंही नसेल ते सर्व ईश्वरांनी तुम्हाला प्रदान करावं अशी भगवंताची प्रार्थना करतो. माणूस एकदम सरळ. मला वाटतं ते पुण्याचे फुल वातावरण काय काय लोड मध्ये असत. मला काम कवडी जणांनी फुरसत मिनिटाची. आलो आलो कुठं चाललं? देशाचा पंतप्रधान जर तासन तास साधना करू शकतो तर आपल्याला काय लोड आहे? अहो तुम्ही आठवण करा, कोरोनामध्ये कुत्रे बाहेर फिरून येत होते, मालक घरातच बसायचे. कुत्र बाहेरून येऊन मालकाला असते. हे लोकांना कळच ना. पैसा तुम्ही मरून जाता ना, तुम्ही टाकते पुरून. तुम्ही लक्षात घ्या, हाय करून तोवरच घ्या करून. अरे एका मिनिटात हारायला होते ना. काय वाटतं तुम्हाला? कोण पैसा कोण राहिला? याद रख सिकंदर के हौसले आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली. समजून घ्या, काहीच नाही. तुमची लायकी साडे हो जेवढ्या बायकांना जेवढे माणसं बसते, बायका म्हणजे काय महिला माणसं बरोबर माहिती. एक सांगू मोकळ्या म्हणा, भारत देश की महिला केवल महिला नहीं होती, हमारे देश की महिमा होती. मला सांगा मोकळे म्हणा, ज्याच्या लग्नाचा बस्ता बांधला होता हात वर करा. भरते नाही लग्न झालेत ना, बस्ता जेव्हा बांधला 25,000चा जरी शालू घेतला आणि 3 पीस 29,000चा जरी घेतला तरी बांधून कोणच्या पडक्यात देते? पांढऱ्याच पडक्यात देते. दुकानदाराचं असं मत आहे, कोणचे कपडे घाला, शेवटला ह्याला वापरा. अंतिम आहे, अंतिम सत्य आहे. लक्ष झालं 5-10 मिनिटात थांबा. मला बी कळते उशीर झाला, पण एक तर गुतून आहे, गुतल्यावर पुन्हा कुतून आहे. आणि शेवटचा कार्यक्रम आता हे पुढे कुठला कार्यक्रम? आणि तुम्ही फ्रेश राहा का. आज शपथ खायची. आज तुम्हाला 5,000 मित्र जरी फेसबुकला असले ना, राजा ऍक्सिडेंट झाल्यावर आयसीयूच्या दारापुढे फक्त सख्खा भाऊ रडत असतो. लक्षात घ्या. मला एक्झॅक्टली मला फार एक्स्ट्रीमली काय बोलत येत. आता आमचे दडीश बांधव आहेत ना, ते म्हणजे मला हार घालायचा, हार घालायला, हार घालायला जाते निघून. त्याच्यामुळे मग बसून राहतात. अरे घरच्यांनी बी ऐकलं पाहिजे ना, बाहेरचेच कोण ऐकलं. कुठं आलो सांगा, ऐका भजन करायचं असं ठरलं. मोकळ्या म्हणा, कंटाळा करायचा नाही. कंटाळा पोलीस अशी टाळी वाजली पाहिजे. भूल जाओ बाल गंधर्व को याद करो कैलाश. लाश के देवता
मांगा जिन्हें जो तूने वरदान दे दिया। कैलाश गे अरे तालियों तेव्हा तुमच्या पुढ्यात हवा असल्यासारखं बसू नका टाळ बजा। ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरि 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 भोले नमः शिवाय हरि हरि भोले हरि 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 भोले नमः शिवाय हरि 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 भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय नमः शिवाय नमः हरि 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 हरे नमः एक तुम्हाला तुमच्या आईबापाची शपथ आहे, असं असं कोणाला व्हायला एकदा सांगा, हात वर करा, हात वर करा, तुम्हाला नाही कोण म्हणलं एवढं सांगा, अरे बोल द्या, आवाज करो नमः शिवाय